नमस्कार मित्रांनो, अनिल अंजलीच्या साहित्यदर्शनच्या या शेवटच्या प्रस्तुतीत आपलं स्वागत आहे. आजच्या आपल्या या कार्यक्रमामध्ये आपण विविध गुरुदर्शनाचा आस्वाद घेणार आहोत. दर्शन परिवार यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ येत नव्हते. त्याचं कारणही तसं होतं. दर्शन परिवारचे खंदे कार्यकर्ते अनिल शिंदे आमच्यातून निघून गेले आणि आपलं अपलोडेशनचं काम पूर्णपणे थांबलं होतं. ते आजपासून आपण पुन्हा नव्याने सुरुवात करीत आहोत. आजच्या विविध गुरुदर्शनच्या कार्यक्रमाचं संचालन वर्षा गायकवाड यांनी केलं होतं आणि या कार्यक्रमाचं समापन लता पाटील यांनी केलं होतं. या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते बाळासाहेब कुलकुंबे, दत्तात्रय गाढे, गौतम कांबळे, चंदा जयगुडे, मीना मारणे, त्याचप्रमाणे बाबू अंजय्या आणि प्रतिक्रियेच्या भूमिकेत मनीषा भालशंकर होते आणि इतर आणखी कलाकार होते, जसे आमचे पी एस बळवंते यांची कन्या यांचा एक छोटासा ऑडिओ आपल्याला ऐकायला मिळणार आहे या कार्यक्रमामधून. तर या पद्धतीने आपल्या या कार्यक्रमाचं नियोजन असणार आहे. तेव्हा आस्वाद घ्या आजच्या अनिल अंजलीच्या विविध गुरुदर्शन या कार्यक्रमात. धन्यवाद. आपल्या यूट्यूब चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करावं. या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करावं. नमस्कार साहित्य दर्शन. आजच्या आपलं व्यासपीठ जो पूर्वीचा कार्यक्रम होता, अनिल अंजलीच्या शेवटच्या प्रस्तुतीत मी बाळासाहेब खोलकुंबे. आज मी कुठल्याही प्रकारचं संगीत न वापरता एक गाणं सादर करणार आहे, कारण या गाण्याचं संगीत मला अद्याप उपलब्ध झालं नाही, वेळ खूप झाला आहे. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू, अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू, मकार महेशू जाणियेला. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ऐसे तिन्ही देव जेथोनी उत्पन्न, ऐसे तिन्ही देव जेथोनी उत्पन्न, तो हा गजानन माय बाप, तो हा गजानन माय बाप. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी, तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी, पहावी पुराणी व्यासाची या, पहावी पुराणी व्यासाची या.
ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. नमस्कार. पुन्हा एकदा बाळासाहेब खोलकुंबे. मित्रांनो, विठ्ठलाची अनेक रूपं आपण गाण्यातून ऐकतो, वाचतो. विठ्ठलाला वेडा कुंभार याची उपमा देणारा कवी किती महान असेल. तर हे जुनं पुराण सर्वांनी ऐकलेलं, खूप वेळा ऐकलेलं एक गाणं असंच आषाढी एकादशी निमित्त मी सादर करतो. सुधीर फडकेंनी गायलेलं आहे. फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. माती पाणी उजेड वारा, तूच मिसळशी सर्व पसारा. माती पाणी उजेड वारा, तूच मिसळशी सर्व पसारा. आभाळच मग ये आकारा, तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार. तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. तूच घडविशी तूच फोडिशी, कुरवाळीशी तूच तारीशी. तूच घडविशी तूच फोडिशी, कुरवाळीशी तूच तारीशी. नकळे यातून काय जोडीशी, देशी डोळे परिनिर्मिशी. तया पुढे अंधार, तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विना ते कोणा न कळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार. तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. फिरत्या चाकावरशी वरती देशी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. नमस्कार. साहित्य दर्शन मराठी. माझे माहेर पंढरी हे सुद्धा गाणं किंवा हा सुद्धा अभंग मी ऐकलेला आहे. 2 अभंग आत्तापर्यंत प्रस्तुत झाले आणि एक भक्तिगीत. गदी माडगुळकरांचं हे सुंदरसं गीत फिरता चाकावरती. आणि आता मलाही वाटतंय तोडक्या मोडक्या आवाजात काहीतरी म्हणावं, कारण सदस्य आपले कुठे अडकलेत माहिती नाही. कदाचित तेही असल्या कुठल्या तरी मुळात अडकले असेल. हरकत नाही. आपण जे काय म्हटलं असेल त्यांना प्रतिक्रिया द्यायला तरी नक्कीच आपले सदस्य येतील अशी आशा करूया. माझा देव पांडुरंग पंढरी पंढरी, माझा देव पांडुरंग पंढरी पंढरी.
चंद्रभागी तीरी उभा विटेवरी, चंद्रभागी तीरी उभा विटेवरी, माझा देव पांडुरंग पंढरी पंढरी, माझा देव पांडुरंग पंढरी पंढरी, माझा देव पांडुरंग पंढरी पंढरी. पंढरीशी आला द्वारकेचा राणा, पंढरीशी आला द्वारकेचा राणा, आनंद झाला सणकाधिका, आनंद झाला सणकाधिका, माझा देव पांडुरंग पंढरी पंढरी, माझा देव पांडुरंग पंढरी पंढरी, माझा देव पांडुरंग पंढरी पंढरी. चंद्रभागी तीरी उभा विटेवरी, चंद्रभागी तीरी उभा विटेवरी, माझा देव पांडुरंग पंढरी पंढरी. आषाढी कार्तिकी भक्त तेथे जाते, आषाढी कार्तिकी भक्त तेथे जाते, आनंदे नाचती जीवे भावे, आनंदे नाचती जीवे भावे, माझा देव पांडुरंग पंढरी पंढरी, माझा देव पांडुरंग पंढरी पंढरी, माझा देव पांडुरंग पंढरी पंढरी. म्हणे कानोपात्रा दिनांच्या दया, म्हणे कानोपात्रा दिनांच्या दया, विठ्ठल केशवा केव्हा भेट देशी, विठ्ठल केशवा केव्हा भेट देशी, माझा देव पांडुरंग पंढरी पंढरी, माझा देव पांडुरंग पंढरी पंढरी, माझा देव पांडुरंग पंढरी पंढरी. चंद्रभागी तीरी उभा विटेवरी, चंद्रभागी तीरी उभा विटेवरी, माझा देव पांडुरंग पंढरी पंढरी, माझा देव पांडुरंग पंढरी पंढरी, माझा देव पांडुरंग पंढरी पंढरी. नमस्कार. साहित्य दर्शन पुन्हा एकदा बाळासाहेब फलकुंबे. धन्यवाद लताताई, आपण खूप सुंदर प्रतिक्रिया दिलीत. तर आता माझा उत्साह वाढला आणि मी एका मोहात अडकलो आहे. मला भीमसेन जोशींचं एक गाणं इथं प्रस्तुत करायचं आहे. खूप जुनं आपण सगळ्यांनी खूप वेळाचे गायलं असेल, पण या निमित्ताने इथं प्रस्तुत करावं असं मला वाटतं. भीमसेन जोशी. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीवरे चातिरी, आहे भीवरे चातिरी, ए माझे माहेर पंढरी, आहे भीवरे चातिरी, आहे भीवरे चातिरी, बाप आणि आई, बाप आणि आई, माझे विठ्ठल रखुमाई, माझे विठ्ठल रखुमाई, माझे विठ्ठल रखुमाई, ए माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीवरे चातिरी, आहे
भीवरेच्या तीरी माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, करीतसे पापभंग, करीतसे पापभंग, करीतसे पापभंगा, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी, आहे भीवरेच्या तीरी, माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तरी. एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण, माझी माहेरची आठवण, माझी माहेरची आठवण, माझी माहेरची आठवण, माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी, आहे भीवरेच्या तीरी, माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी, आहे भीवरेच्या तीरी, माझे माहेर पंढरी. धन्यवाद. नमस्कार. साहित्य दर्शन मराठीसाठी दत्तात्रय गाडे बोलतो आहे. अनिलांजलीच्या आजच्या या शेवटच्या सदरामध्ये आपण चौथ्या रविवारच्यामुळे विविध गुणदर्शन सादर करायचे आहेत. त्या अंतर्गत काही सुंदर श्लोक आपल्याला ऐकवतो. आपण आजकाल बातम्यांमध्ये बऱ्याच दिवसांपासून विद्यार्थ्यांचं आंदोलन ऐकत आलेलो आहोत आणि म्हणूनच आपण विद्यार्थी हा विषय किंवा हा शब्द उच्चारल्यावर जो विद्या संपादन करत असतो तो विद्यार्थी हे आपल्याला माहीत आहे आणि म्हणून आज आपण विद्या या विषयावर काही श्लोक बघूया. आपल्याकडे अनेक प्रकारची धन मानलेली आहेत. त्यातलं विद्या हे एक महत्वाचं धन मानलं जातं आणि त्या धनाचं महत्व आणि वैशिष्ट्य सांगणारा हा श्लोक आहे. श्लोक या श्लोकामध्ये फार सुंदर अशी वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. ती आता आपण यात बघू. न चोरहार्यम न च राजहार्यम न भ्रातृभाज्यम न च भारकारी व्यये कृते वर्धत एव नित्यम विद्याधनम सर्वधन प्रदानम. अर्थ बघतो आहोत आता आपण. न चोरहार्यम हे विद्यारूपी धन चोराला घेऊन जाता येत नाही. त्याची चोरी तो करू शकत नाही. न चोरहार्यम न च राजहार्यम, राजाही ते आपल्यापासून हरण करू शकत नाही किंवा सरकार देखील नाही. आजच्या काळात इतर धनावर टॅक्स असतो पण विद्या धन किती असलं तरी त्यावर टॅक्स नसतो. न चोरहार्यम न च राजहार्यम न भ्रातृभाजम न भ्रातृभाज्यम, भ्रातृ म्हणजे भाऊ. इतर धन संपत्ती भावांमध्ये वाटली जाऊ शकते वडिलोपार्जित, पण विद्या हे धन भावांमध्ये वाटलं जाऊ शकत नाही. न भ्रातृभाज्यम न च भारकारी, आणि ते कितीही असलं तरी त्याचं आपल्याला ओझं होत नाही, त्याचा भार होत नाही.
ते डोक्यातच असतं. पण डोक्यावर इतर ओझी ठेवल्यानंतर जसं आपल्याला ती जड होतात, तसं विद्येचं नाही. त्यामुळे न चोरहार्यं न च राज्यहार्यं न भ्रातृभाज्यं न च भारकारी आणि व्यये कृते वर्धत एव नित्यम. व्यय म्हणजे आपल्याला माहिती आहे खर्च करणे. ते खर्च करत राहिलं विद्याधन, ते कमी तर होत नाहीच, पण उलट वाढतं. आपण कुणाला शिकवलं, सांगितलं विद्येच्या आधाराने काही, तर आपलंच ते पक्क होतं. म्हणून ते व्यय कृते वर्धत एव नित्यम, नित्य वाढत राहतं. म्हणून विद्याधनम सर्वधन प्रधानम, असं कोणतंच इतर धनांपैकी धन नाही. म्हणून विद्याधन हे सर्व धनांमध्ये प्रधान आहे, म्हणजे श्रेष्ठ आहे. आता दुसरा श्लोक विद्येबद्दल पाहूया. विद्या नाम नरस्य रूपमधिकं प्रच्छन्न गुप्तं धनम. विद्या भोगकरी यशस्सुखकरी विद्या गुरुणां गुरुः. विद्या बंधुजनो विदेश गमने विद्या महादेवता. विद्या राजस पूज्यते न तु धनम. विद्या विहीन पशु. यामध्ये ते शेवटचं श्लोकाचं अर्धचरण आहे, विद्या विहीन पशु. ते एक सुभाषित म्हणून किंवा सुवचन म्हणून प्रसिद्ध आहे. आता अर्थ बघूया आपण. विद्या नाम नरस्य रूपमधिकम. विद्या जर माणसात जवळ असली तर त्या माणसाला एक वेगळं व्यक्तिमत्व प्राप्त होतं आणि तो समाजामध्ये उठून दिसतो. विद्या नाम नरस्य रूपमधिकम प्रच्छन्न गुप्तम धनम. आधीच्या श्लोकात आपण विद्याधनाचे काही भाग पाहिले, काही वैशिष्ट्य पाहिलीत. तसंच इथे पण आहे. प्रच्छन्न, स्वतःच सामावलेलं, कोणाला सापडणार नाही असं, आणि गुप्त, लपवलेलं, असे विद्याधन असतं. प्रच्छन्न गुप्तम धनम. विद्या भोग करी, जगातले सर्व भोग, उपभोग, सर्व प्रकारचं सुख विद्येमुळे मिळू शकतं. विद्या भोग करी यशस सुख करी. यशाचा अर्थ संस्कृतमध्ये मूळ अर्थ कीर्ती आहे आणि खरोखर विद्यावान माणसाची कीर्ती पसरते. त्यामुळे यशस सुख करी. आणि आपण मराठीत यश म्हणजे त्यांनी काहीतरी प्राप्त केलेलं आहे विद्येद्वारे, तो या अर्थ इथे लागू होतो. यशस सुख करी विद्या गुरुणां गुरुः. आपल्याला गुरु करायचं तर एकच करू शकतो आपण, पण विद्या ही अशी गुरु आहे की ती गुरूंची गुरु आहे. कारण आपण केलेला गुरु, आपल्याला असलेला गुरु समजा, त्याने कुठून तरी विद्याच मिळवलेली असते. म्हणजे त्याचाही गुरु विद्याच असते. म्हणून विद्या गुरुणाम गुरुः. नंतर विद्या बंधुजनो विदेश गमने. जेव्हा परदेशात, आज आपली बऱ्याच लोकांची मुलं परदेशात आहेत, त्यांनी इथे विद्या संपादन केली किंवा तिथे शिकले, तर त्याचा उपयोग त्यांना परदेशात होतो. कारण त्यांना तिथली भाषा येत असते विद्या संपादन केल्यामुळे, आणि तिथलं कामही समजलेलं असतं. त्यामुळे विद्या बंधुजनो, ती आपला बंधू असते. कुठे जा जगाच्या पाठीवर. विद्या बंधुजनो विदेश गमने. आपण पाहिलं विदेश, परदेशात गेल्यावर विद्याच आपल्याला उपयोग येते. विद्या बंधुजनो विदेश गमने विद्या महादेवता. देवता आपण पुजतो, परंतु ही एक महान अशी देवता आहे. त्यामुळे विद्या महादेवता. विद्या राजस पूज्यते न तु धनम. राजे लोक कोणाचा सत्कार करतात? विद्वानाचा करतात. त्यांच्या पदरी
अनेक विद्वानही असतात, धनवान लोक नसतात, ते त्यांची नाही पूजा करत. कारण राजाला स्वतःचंच भरपूर धन असतं. त्याच्यासारखा धनवान इतर त्या राज्यात कोणी नसतोही. म्हणून विद्या राजस पूज्यते. राजे सुद्धा विद्येलाच पूजतात. न तू धनम, धनाला नाही, संपत्तीला नाही. म्हणून विद्या असली की तो माणूस सर्वश्रेष्ठ किंवा अति उच्च दर्जाचा समाजात मानला जातो. आणि ज्यानं विद्या नाही, ज्याने काहीच विद्या घेतली नाही, तो पशुच आहे. म्हणून म्हटलंय शेवटी, विद्याविहीन पशुः. विद्याविहीन माणूस, माणूस कशाला? तो पशुच आहे, साक्षात पशु. असं या विद्येचं महत्व आहे. आता आपण तिसरा श्लोक बघूया. विद्या विवादाय धनं मदाय शक्ती परेशां परिपीडनाय खलस्य साधोर विपरीतमेतत् दानाय दानाय च रक्षणाय ज्ञानाय दानाय च रक्षणाय. श्लोक परत म्हणतो. विद्या विवादाय धनं मदाय शक्ती परेशां परपीडनाय खलस्य साधोर विपरीतमेतत् ज्ञानाय दानाय च रक्षणाय. विद्येबरोबर इतरही काही गोष्टींचं महत्व याच्यात आलेलं आहे. जे दुर्जन लोक असतात, वाईट लोक असतात, त्यांना खल म्हणतात. आपण खलनायक हा शब्द पिक्चरच्या बाबतीत पाहतोच. एक नायक आणि एक खलनायक. नायक सज्जन तर खलनायक हा दुर्जन. म्हणून जे खलनायक किंवा खल लोक असतात, दुर्जन, ते काय करतात? विद्येचा उपयोग कसा करतात? ते जर विद्यावान असले, विद्वान, पण तो दुर्जन माणूस आहे, तर तो विद्या विवाद आहे. विद्येचा उपयोग लोकांशी वादविवाद करण्यासाठी, त्यांना वादविवादात जिंकण्यासाठी करतो. आणि शक्ती जी असते, विद्या विवादाय धनम मदाय, धन जे असतं त्याचा गर्व, स्वतःला श्रेष्ठ दाखवण्यासाठी उपयोग करतात. आणि शक्ती परेशान परपीडन आहे. शक्तीचा उपयोग दुसऱ्याला त्रास देण्यासाठी, पीडा देण्यासाठी करतात. पण सज्जन लोक याच्या उलट या तीन गोष्टींचा उपयोग करतात. खलस्य साधोर, साधू म्हणजे सज्जन माणूस. आपण जे नेहमी साधू शब्द वापरतो, तो यासाठी नाही. तो मुळात साधू शब्दाचा अर्थ सज्जन माणूस असा होतो. आता ह्या तीनच गोष्टींचा उपयोग सज्जन माणूस कसा करतो? खलस्य साधोर विपरीतमेतत्. ह्या सर्वांचा विपरीत असा उपयोग खल पुरुषापेक्षा सज्जन पुरुष कसा करतो? त्या तीनच गोष्टी त्याच वरच्या. तर तो असा उपयोग करतो. ज्ञानाय, विद्या ही ज्ञानासाठी. धनम मदायवर म्हटलंय. दुर्जन लोक गर्व करण्यासाठी धन वापरतात, पण तो ज्ञानाय म्हणजे विद्या ही ज्ञानासाठी, आणि धनाचा उपयोग दानासाठी. ज्ञानाय दानायच. आणि शक्ती जर असेल आपल्याकडं, सज्जन माणूस शक्तिवान असेल, तर तो रक्षणाय म्हणजे त्या शक्तीचा उपयोग कमकुवत अशा इतर पीडित लोकांचं रक्षण करण्यासाठी करतो. अशा रीतीने आपण प्राधान्य करून विद्येबद्दल महत्त्व सांगणारे काही श्लोक घेतले. त्याच्यातला शेवटचा श्लोक, विद्येबरोबरच धन आणि शक्ती यांचा कसा सदुपयोग करता येतो, इतर लोक कसे त्याचा दुरुपयोगही या गोष्टींचा करतात, तेही पाहिलं. श्लोक आपल्याला आवडतील अशी आशा आहे. धन्यवाद. उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वणिले क्षेत्र महिमे, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. ऐसी चंद्रभागा ऐसी भीमतीर, ऐसी चंद्रभागा ऐसी भीमतीर.
चंद्रभागा ऐसी भीमतीर ऐसी चंद्रभागा ऐसी भीमतीर ऐसे संतन ऐसे हरिदास ऐसे संतन ऐसे हरिदास ऐसे संत जन ऐसे हरिदास ऐसा नाम घोष सांगा कोठे ऐसा नाम घोष सांगा कोठे ऐसी चंद्रभागा ऐसी भीमतीर 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 तुका म्हणे आम्हा अनाथ करणे तुका म्हणे आम्हा अनाथ करणे तुका म्हणे आम्हा अनाथ करणे तुका तुका म्हणे आम्हा अनाथ करणे पंढरी निर्माण केली देवे पंढरी निर्माण केली देवे ऐसी चंद्रभागा ऐसी भीमतीर 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 नमस्कार. साहित्य दर्शनसाठी बाळासाहेब कोलकुंबे. संत कानोपात्रांचा अभंग लताताई तुम्ही गायलात. मी पहिल्यांदा हा अभंग ऐकला, पण इतका गोड वाटला ना, खूप गोड. तर कानोपात्रांचं एक गाजलेलं गाणं आज काय होतंय कळत नाही, मला मोह होतोय. कानोपात्रांचं एक गाजलेलं गाणं जे हृदयनाथ मंगेशकरनी गायलंय ते मी इथं सादर करतो. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया. हरणीचे पाडस व्याघ्रे धरियेले, मजलाही जाहले तैसे देवा. हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियेले, मजलाही जाहले तैसे देवा. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया. तुझ विन ठावना दिसे त्रिभुवनी, धावे हो जननी विठाबाई. तुझ विन ठावना दिसे त्रिभुवनी, धावे हो जननी
विठाबाई नको देवराया, अंत आता पाहू प्राण हा सर्वथा, जाऊ पाहे नको देवराया. मोकलो नियास जाहले उदास, मोकलो नियास चाहले उदास, घेई कान्हो पात्रेस हृदयास, घेई कान्हो पात्रेस हृदयात, नको देवराया, अंत आता पाहू प्राण हा सर्वथा, जाऊ पाहे नको देवराया, अंत आता पाहू प्राण हा सर्वथा, जाऊ पाहे नको देवराया. धन्यवाद. वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो. वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो. वेडियाच्या गावा गेलो, वेडियाच्या गावा गेलो. वेडा झालो, वेडा झालो, झालो, वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो. आम्हा पुसू नका काही, आम्हा पुसू नका काही. आम्हा पुसू नका काही, आम्हा पुसू नका काही. आम्ही मनुष्यात नाही, आम्ही मनुष्यात नाही. आम्ही मनुष्यात नाही, आम्ही मनुष्यात नाही. वेडियाच्या गावा गेलो, वेडियाच्या गावा गेलो. वेडा झालो, वेडा झालो, हो वेडा झालो, वेडा झालो, झालो, वेडा झालो, वेडा झालो. विठ्ठल नाम संगती, विठ्ठल नाम संगती, विठ्ठल नाम संगती.
प्रपंच प्रपंच पदर प्रपंचाचा फाडी वेडियाच्या गावा गेलो वेडियाच्या गावा गेलो वेडा झालो वेडा झालो वेडा झालो वेडा झालो झालो वेडा झालो वेडा झालो वेडा झालो वेडा झालो वेडा झालो वेडा झालो. छान. Tan 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 tan. Mouse ball. Golo golo ball. Natsila. Harvasi banat. De. प्रिये तुझ्या सहवासाने जुळले नवे एक गाणे प्रिये तुझ्या सहवासाने जुळले नवे एक गाणे जुळले नवे एक गाणे जुळले नवे एक गाणे प्रिया तुझ्या सहवासाने पुन्हा जन्मले नव्याने प्रिया तुझ्या सहवासाने पुन्हा जन्मले नव्याने पुन्हा जन्मले नव्याने पुन्हा जन्मले नव्याने प्रिया तुझ्या सहवासाने पुन्हा जन्मले नव्याने. काय सांगू जीवन कथा शिशिरासम होती व्यथा काय सांगू जीवन कथा शिशिरासम होती व्यथा होऊनी वसंत तू येता झाली जीवनाची सार्थकता आज आनंद बहरला हा तुझ्या आगमनाने प्रिये तुझ्या सहवासाने जुळले नवे एक गाणे आपल्या पहिल्या भेटीत जे होते माझ्या मनात
चल सखे प्रेमाने राहू एकमेका समजून घेऊ चल सखे प्रेमाने राहू एकमेका समजून घेऊ जन्मोजन्मी भेटत राहू प्रीत आपुली अमर करू क्षण भाग्याचा हा उगवला मिलनाच्या त्या ओढीने प्रिया तुझ्या सहवासाने पुन्हा जन्मले नव्याने प्रिये तुझ्या सहवासाने जुळले नवे एक गाणे पुन्हा जन्मले नव्याने जुळले नवे एक गाणे प्रिये तुझ्या सहवासाने जुळले नवे एक गाणे पुन्हा जन्मले नव्याने जुळले नवे एक गाणे पुन्हा जन्मले नव्याने देव माझा विठू सावळा देव माझा विठू सावळा मळत्याची माझी आगळ मळत्याची माझी आगळ देव माझा विठू सावळा देव माझा विठू सावळा विठुराहे पंढरपुरी वैकुंठच हे भुवरी विठुराहे पंढरपुरी वैकुंठच हे भुवरी भीमेच्या काठी डुले भक्तीचा मळा भीमेच्या काठी डुले भक्तीचा मळा देव माझा विठू सावळा देव माझा विठू सावळा साजरे रूप सुंदर कट झळके पितांबर साजिरे रूप सुंदर कटी झळके पितांबर कंठात तुळशीचे हार कंठात तुळशीचे हार कस्तुरी टिळा देव माझा विठू सावळा देव माझा विठू सावळा भजनात विठू डोलतो कीर्तनी विठू नाचतो भजनात विठू डोलतो कीर्तनी विठू नाचतो रंगून जाई भक्ताच्या पाहुणी लळा रंगून जाई भक्ताच्या पाहुणी लळा देव माझा विठू सावळा माळत्याची माझी आगळ माळत्याची माझी आगळ देव माझा विठू सावळा देव माझा विठू सावळा हो
बेखुदी क्या चीज है, होश वालों को खबर क्या, बेखुदी क्या चीज है। इश्क कीजिए फिर समझिए, इश्क कीजिए फिर समझिए, जिंदगी क्या चीज है, होश वालों को खबर क्या, बेखुदी क्या चीज है। उनसे नजरें क्या मिली, रोशन फिजाएं हो गई। हा 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 ला 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 ला। उनसे नजरें क्या मिली, रोशन फिजाएं हो गई। आज जाना प्यार की जादूगरी क्या चीज है, आज जाना प्यार की जादूगरी क्या चीज है। इश्क कीजिए फिर समझिए, इश्क कीजिए फिर समझिए, जिंदगी क्या चीज है। खुलती जुल्फों ने सिखाई मौसिकों को शायरी। ला 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 ला। खुलती जुल्फों ने सिखाई मौसिकों को शायरी। झुकती आँखों ने बताया मैं कशी क्या चीज है, झुकती आँखों ने बताया मैं कशी क्या चीज है। इश्क कीजिए फिर समझिए, इश्क कीजिए फिर समझिए, जिंदगी क्या चीज है। हम लबों से कह ना पाए उनसे हाले
रे